हाय फ्रेंड्स, चला बनवूया ओट्स आणि बीटरूटचं उत्तप्पम. तर त्यासाठी बीटरूट घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये आणि थोडं लसूण टाकलेलं आहे, थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून आपण छान बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण 2 वाटी ओट्स टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आवश्यकता वाटल्यास पुन्हा पाणी टाकू शकता. आणि 1 वाटी रवा टाकत आहे. रवाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकत आहे आणि सर्व छान आपण फाईन पेस्ट करून घेतलेलं आहे. आणि आता त्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून सगळं साहित्य छान मिळवून घ्यायचं आहे. पाणी टाकून राहिलेली आहे, थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. जसं डोसा बॅटर असते त्या पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही ह्याचे डोसे बनवू शकता, आप्पे बनवू शकता, इडली बनवू शकता, जे तुम्हाला आवडते ते बनवू शकता. तर तवा गरम केलेला आहे, त्यावरती तेल किंवा बटर लावायचं आहे. मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि 1 चम्मच आपण बॅटर घेऊन छान पसरवून देऊन राहिलेलो आहोत. या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो जर खात असेल तर ते पण टाकू शकता. मी फक्त कांदा टाकलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि छान झाकण लावून आपण हे छान शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटातच ते शिजून जाते. आणि या पद्धतीने शिजल्यानंतर आता आपण याला थोडंसं तेल टाकून घेऊ वरून आणि पलटवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छान आपण शेकून घेणार आहोत. रंग बघा किती सुंदर दिसत आहे, खायलाही तेवढं चविष्ट आहे. सगळ्या साईड सोडवल्याच्या नंतर या पद्धतीने आपण त्याला पलटवून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपलं हे ओट्स आणि बीटरूटचं उत्तप्पम. तुम्ही या पद्धतीने मुलांच्या टिफिनमध्ये पण बनवून देऊ शकता. हेल्दी रेसिपी तुम्ही. आणि तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तूप पण वापरू शकता. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. ही रेसिपी खूप छान आहे, हेल्दी आहे. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.